धोक्याच्या मखमली शालीने सजलेली डोंगर रांग, झाडांमधून डोकावणारं कोवळं ऊन आणि निसर्गाच्या कुशीत आपली एक अनोखी सफर सुरू होते. उटीची ही केवळ ट्रिप नाही, हा एक अनुभव आहे. हिरवळ, थंडी, रोमांच आणि निसर्गाचं निर्मळ सौंदर्य. चला तर सज्ज व्हा आमच्यासोबत या जादुई प्रवासासाठी. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो फायनली आम्ही उटीला पोचलो आहे आता. जस्ट चेक इन फॉर्मॅलिटीज वगैरे आमची इथे केली. रूम रेडी नाही अजून आम्हाला, सो ते एक स्पेअर रूम देत आहेत फ्रेश वगैरे होण्यासाठी, कारण आम्ही खूप लवकर पोचलो. ऑलमोस्ट 9:15 झालेत आणि स्टँडर्ड चेकआउट टाईम 11चा असतो. सो खूप थंड आहे वातावरण, एकदम चिल. कुठे ते मुंबईची गरमी, कुठे ते घाम आणि कुठे एकदम थंड वातावरण. हॉटेल कसं आहे, कुठल्या हॉटेलमध्ये थांबलो आहे ते आम्ही सांगू तुम्हाला डेफिनेटली. आता फ्रेश वगैरे होतो, कारण आजपासून फिरणं चालू करायचं आहे. इथे स्पॉट्स बघायचे आहेत आज पण आपल्याला काही. सो कुठले स्पॉट्स आहेत, काय आहेत ते तुम्हाला सांगेनच. सो चला आता फ्रेश होतो आणि मग तुमच्याशी बोलतो. सो फायनली त्यांनी आमच्यासाठी रूम अरेंज केलाच, थांबायला नाही लावलं. सो रूम अरेंज केला आहे. सो तुम्हाला पटकन रूमची टूर देतो बघा. सो एंटर केल्यानंतर राईट साईडला ते वॉशरूम हे आहे. या साईडला कबड आहे, इथे एक टेबल दिलेलं आहे. इथे आतमध्ये काही सामान वगैरे ठेवायचं असेल तर एक मिरर आहे. त्याच्यानंतर हा आहे बेड. इथे टी व्ही आहे. उटीमध्ये प्लास्टिक बॅन आहे, त्यामुळे इथे ग्लास वॉटर. गुड थिंग. फक्त जर फिरताना 5-5 लिटरच्या बॉटल्स घेऊन जायला लागतात, तेवढं आहे. ते टेबल दिलेलं आहे. ही मस्त आमची छोटी क्यूट रूम आहे. आणि हे इथून खिडकीतून हा बाहेरचा सिटी व्ह्यू आहे. सो आम्ही थांबलो आहे हॉटेल प्रीती क्लासिकला. सो ठीक आहे. सो आम्ही आता फ्रेश होतो, तयार होतो, कारण आपल्याला जायचं आहे फिरायला. सो चलो मिळते. सो फायनली आम्ही रेडी झालो आहोत आणि आता खालती आमचा कॅबवाला आहे, त्याला भेटायचं आहे आणि बघूया आज कुठले कुठले स्पॉट्स आहेत ते. चलो. सो हे आहे आमचं हॉटेल प्रीती क्लासिक. सो आपण आपल्या पहिल्या स्पॉटवरती आलो आहेत, जे आहे डोडाबेट्टा पीक. इथे तुम्हाला तिकीट घ्यायला लागतं. 10 रुपये एंट्रन्स तिकीट आहे. उटीमधलं सगळ्यात हायेस्ट पीक आहे हे. सो पार्किंग केल्यानंतर इथे तिकीट घेतलं. चला तर जाऊया आता. इथे त्या लोकांनी कसं वरती एक टॉवर स्टेशन उभारलं आहे आणि 2 बाजूला, एका बाजूला आपल्याला बघितलं तर उटीचा व्ह्यू दिसतो आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर कन्नोरचा व्ह्यू दिसतो. खूप सुंदर आहे. ऊन आहे पण तरी उन्हाचं झळ लागत नाही आहे. थंड वारा आहे आणि छान वाटतं आहे. आज गर्दी आहे, वीकेंड असल्यामुळे भरपूर लोकांची गर्दी आहे. आणि ह्या बाजूला तुम्हाला दिसतोय तो आहे उटीचा व्ह्यू. हायेस्ट पीक आहे इकडचं हे आणि खूप छान आहे. खूप छान मेंटेन केलं त्या लोकांनी. बस थोड्या लोकांनी पण अजून मेंटेन केलं पाहिजे. कचरा कुंडीचा वापर करून तिथेच टाकलं पाहिजे, तर लोक इथे टाकतात. इतकी सुंदर जागा आहे, खराब करतात. बट काय बोलू शकत नाही. बट छान आहे वातावरण. सो तुम्हाला दाखवतो मी इकडचं सिनेमॅटिक व्ह्यू. बघा कसं आहे ते. डोडाबेट्टा पीक उटीमधलं सर्वात उंच ठिकाण. इथून संपूर्ण निलगिरी पर्वतरांग दिसते. इथली थंडी, वाऱ्याचा वेग आणि दिसणारा निसर्ग अवर्णनीय आहे. हा आहे कन्नूर व्ह्यू. इथून कन्नूर गाव दिसतं.
थंडीमध्ये आईस्क्रीम खायची मजा कुछ और ही आहे आणि ते पण इतका सुंदर मागे व्ह्यू असतो ना. या तुम्ही पण बटरस्कॉच आईस्क्रीम चॉकलेट. ऊन पण आहे आणि थंडी पण आहे. सो आपण आलो होतो आता आपल्या दुसऱ्या स्पॉटला, जे आहे टी फॅक्टरी आणि चॉकलेट फॅक्टरी. टी फॅक्टरी तेवढी हे नाही आहे कारण आम्ही आधी बघितलेली आहे 2-3 ठिकाणी. मुन्नारला बघायची राहिलेली फक्त, सो आता ते बघू. चॉकलेट फॅक्टरी बघायची खूप हाऊस आहे कारण डेफिनेटली चॉकलेट सगळ्यांनाच आवडतं. सो चलो जाऊया. इथून मागून मस्त असे डोंगर आहेत, खूप सुंदर व्ह्यू आहे. सो आता इथून आपल्याला जायचं आहे वरती. सो चलो. हे इथे चहाची सगळी माहिती दिलेली आहे. चहा कसा आला इथे, रील. आणि हे इथे चहा बनताना चहाची पानं आहेत इथे, ती या मशीनमध्ये जातात आणि ती ग्राइंड होऊन मग पुढे प्रोसेसिंग होते आपली चहा पावडर. पुढे त्याची पावडर बनली जाते. ग्रेडिंग होती, ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड. त्या अकॉर्डिंग मग त्या ह्याच्यात तो चहा पावडर जमा होतो आणि मग त्याचं पुढे जसं तिकडे पॅकेजिंग केलं तसं पॅकेजिंग केलं. चांगली क्वालिटी, थोडी लो क्वालिटी, मिडियम क्वालिटी, त्या या सगळ्या ह्याच्यामध्ये तिथे ते चहा टेस्टिंगला देत आहेत तसं. आणि इथे त्या लोकांनी चहा टेस्टिंगला दिला आहे. सो ऋषी आता सांगेल कसा आहे. स्मेल ते जे पॅकेट्समध्ये चहा असतात ना अमेरिकन टीज तसं येतं. मशीन मेड टी सारखंच आहे. आणि इकडे त्या लोकांनी सगळे जे चहा इकडे बनतात वेगवेगळे, जिंजर टी, लेमन टी, मसाला टी, व्हाईट टी, ग्रीन टी, सगळ्या प्रकारची चहा इकडे ते सेलिंगला आहे. सो तुम्हाला जे हवं आहे ते होलसेल रेटने इथे मिळू शकतं. सेन्सर फॅक्टरीमध्ये येतं. टी फॅक्टरी झाली, आता चाललो आहोत आपण चॉकलेट फॅक्टरीला. ते पण इथेच आहे बाजूला. चलो.
आणि हे आहे इथे ईगल्स डेअर उटी. जर तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज वगैरे करायच्या असतील, झिप लाईन वगैरे काही, तर ते इथे करू शकता. आता आलो आपण आपल्या नेक्स्ट स्पॉटला, जे आहे बोटॅनिकल गार्डन. सो चलो, खूप गर्दी आहे इथे पण आणि पावसाचं वातावरण झालं आहे ऑलरेडी. सो आपल्याला पटापट आतमध्ये जायचं आहे. चलो. सो हे तिकीट आपण घेतलेले आहेत. ॲडल्ट्सचे 100, सो आमच्या दोघांचे 200 रुपये आणि कॅमेऱ्यासाठी 50 रुपये. सो जसं मग सांगितल्याप्रमाणे एवढे इकडे सगळे स्पॉट्स आहेत. सो चलो. करायला आलो हॉटेल पॅराडाईजमध्ये. म्हणतात उटीचं खूप फेमस हॉटेल आहे. सो आम्ही मागवलं इकडचं चिकन चेटीनाड, बटर रोटी आहे, अनियन्स, लेमन आहे इथे, आणि स्टार्टर म्हणून चिकन पॅकेट मागवलं आहे ते येते. सो चलो आम्ही खातो, मग त्यानंतर बोलतो तुझ्याशी. पोटोबा भरला. आता परत आपली टूर सुरू झालेली आहे आणि आता आपण आलो आहोत रोज गार्डनला. मग अशी आपण पाहिलं बोटॅनिकल गार्डन, तिथे सगळे मिक्स फुलं होती. आता फक्त रोज गार्डन आहे. इथे मागे तिकीट काउंटर आहे. 75 रुपये तिकीट आहे मोठ्यांचं, 40 रुपये लहानांचं आहे. कॅमेरा असेल तर 50 आहे, व्हिडिओ कॅमेरा असेल तर 100 आहे. सो चला जाऊया. इथेच आहे एंट्री रोज गार्डनला. वेगवेगळ्या प्रकारचे इथे गुलाब आहेत. लेग ग्लो, लेडी मेरीन, हलकी हलकी सुरुवात झालेली आहे. आणि समोर बघू शकता धुक्यांची मस्त अशी चादर पसरलेली आहे डोंगरांवरती. ते डोंगराचे टोक बघ कसे दिसत आहेत, असं वाटतं थॉर्न्स आहेत, काटे लावले. सो आम्ही पॅराडाईज रेस्टॉरंटला गेलेलो. आमच्या ड्रायव्हरने सजेस्ट केलेलं आम्हाला नॉनव्हेज खायचं होतं म्हणून गेलेलो. रेटिंग विचाराल तर तेवढी काही खास नव्हतं. हे आम्ही मागवलेलं चिकन चेटीनाड, पण ते चिकन चेटीनाड नव्हतं. आम्ही खाल्लेलं आहे ह्याच्या आधी चिकन चेटीनाड, त्याची टेस्ट कशी असते ते माहिती आहे. हे कम्प्लिटली डिफरंट होतं. इट वॉज लाईक सम सालन काइंड ऑफ थिंग. आणि पावसाला सुरुवात झालेली आहे. सालनसारखं लागत होतं, फक्त ती तंदुरी होती ती चांगली होती. बाकी तंदुरी पण आम्ही सांगितलेलं चिकन कटलेट, तो बोलला चिकन कबाब आणि घेऊन आला तंदुरी. सो आहे तसं, पण ठीक आहे. हे बी एक्सपिरियन्स एक. आय गेस आपण कुर्गला गेलेलो तेव्हा पण रोज गार्डनला एक गेलेलो, राईट? मम्मा आपण गेलेलो. हां, तेही छान होतं. तसंच आहे सेम. तेव्हा पण पाऊस चालू झालेला नेमकी आणि फॉग हे झालेला, सो ती मेमरीज एकदम फ्लॅश झाली. सो चलो, पावसामुळे ॲक्च्युली थोडे गुलाब हे झालं, खराब होतात लगेच पावसात.
सो चलो थोडं फिरूया आणि मग इथून निघूया. सो आता आलो आहेत आपण थ्रेड गार्डनला. मला पण एक्झॅक्ट माहिती नाही की नक्की काय आहे. थ्रेड म्हणजे मी जे समजतो धाग्यांपासून बनवलेलं काय असेल तेच आहे की काय वेगळं आहे का. चला बघूया काय आहे ते. चलो टिकट काउंटर. देख रहे ना पूरा धागे से बना है सर. 6 करोड़ मीटर धागा, 50 लड़की, 12 साल गार्डन बनाने के लिए. कैसा बनाएगा ना, शर्ट कॉलर का अंदर बकरम आता है, कॉलर के अंदर बकरम फुल शेप के कट करके उसको धागा लपेट, डंडी के लिए स्टील कॉपर रॉड, एवरीथिंग मेड ऑफ एम्ब्रॉयडरिंग थ्रेड से बना है, बिना मशीन बिना सुई, पूरा हाथ से बनाया गार्डन. हमारा गार्डन वर्ल्ड रिकॉर्ड, यूनिक वर्ल्ड रिकॉर्ड. एक फ्लावर बनाने के लिए 1 दिन लगेगा, पूरा गार्डन बनाने के लिए 12 साल लगेगा, पूरा हाथ से बनाया. फंगस, लोटस, एवरीथिंग मेड ऑफ एम्ब्रॉयडरिंग थ्रेड से बना. सो हे जे अख्खं गार्डन आहे युनिक वर्ल्ड रेकॉर्ड आहे यांचा. हे सगळं हाताने धाग्यांपासून शिवून बनवलेलं आहे. कुठेच मशीन वर्क किंवा काही नाही वापरलेलं आहे. सगळे हाताने जसे एम्ब्रॉयडरी करतात, फुलं वगैरे बनवतात, हे करतात तसं हे हाताने विणून धाग्यांपासून हे बनवलेलं आहे. 50 मुलींनी मिळून बनवलेलं हे आहे, वर्क आहे. आणि 12 वर्ष लागली हे सगळं अख्खं बनवायला. आणि इथे बोन्साय पार्कमध्ये आम्हाला एक अख्खं छोटे छोटे वानरांचं कुटुंब दिसलं. सो आम्ही आल्यानंतर डायरेक्ट झोपून गेलेलो. त्यामुळे काही शूट करायचं काय करायचं काहीच भान राहिलं नाही. आणि आता रात्रीचे 8-8:30 होत आहेत. सो आम्ही चाललो आहे डिनरसाठी काहीतरी खायला. भूक पण लागली आता. पण इतकी थंडी वाजते. मी हाफ घात आहे, ह्याने फुल घातलं आहे, पण खूप थंडी आहे. इकडचं टेम्परेचर आत्ताचं 15 डिग्री आहे. अँड अनबिअरेबल थंडी आहे. सो चला बघूया, एक्सप्लोर करूया इथे काय खायला आहे ते. तसं इथे आहेत जवळपासच शॉप्स वगैरे, रेस्टॉरंट. सो चेक करूया. चलो बॅक टू व्हेज. इथे आहे पनीर मटर, फुलका रोटी, कांदा, लिंबू, मिरची, स्वतः. चलो खाऊया. सो फायनली आमचं डिनर झालं आहे. डिनर करून आम्ही आता रूममध्ये आलेलो आहोत. खूप टायर्ड आहोत आणि इथे खूप 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 थंडी आहे. सो आता आम्ही झोपू, कारण उद्या आमचं आहे कन्नूर प्लॅन. आम्हाला कन्नूरला जायचं आहे. सो आय होप तुम्हाला उटी सिरीजमधला हा फर्स्ट एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामवर पण आम्हाला फॉलो करा. तिथे तुम्हाला शॉर्ट ब्लॉग्स बघायला भेटतील 1 मिनिटचे. सो आय होप आपण असंच या चॅनलवर प्रेम करत राहाल. सो आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय. इश्क च अजना